हॅलो एव्हरीवन. आता तर माहिती की दिवाळीचा पिरियड आहे आणि दिवाळीमध्ये सगळ्यांची लगबग सुरू असते प्रत्येक गोष्टींची. तर मी पण म्हटलं काहीतरी दिवाळीसाठी स्पेशल ट्राय करून बघावं, बनवावं. मी फर्स्ट टाईम रेडी पॅच रांगोळी बनवते. म्हटलं मी बनवतेच ते का नाही तुमच्यासोबत शेअर पण करावं. स्टे ट्यून विथ मी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. सर्वात अगोदर आपण लक्ष्मीची आकृती मार्कर पेनाने काढून घेऊ. त्यानंतर बाजूला एका पेपरवर हवी ती रांगोळी काढून घेऊ. मग थोडासा ग्लू आणि थोडं पाणी अशा प्रमाणात मिक्स करून ते रांगोळी लावण्यासाठी वापरणार आहोत. सुरुवातीला आपण कमळ बनवणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला मिक्स कलर वापरायचा असेल तर तो घेऊ शकता तुम्ही. मी इथे थोडा डार्क पिंक कलरची बॉर्डर आणि आतून लाईट पिंक शेड मिक्स करून घेतला आहे आणि तोच वापरणार आहे. यानंतर आपण एक एक पाकळीवर ग्लू लावून त्यावर रांगोळी टाकायची आहे. त्यावर एक पेपर ठेवून हलकं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून रांगोळी नीट बसून सुंदर दिसेल. मग एक्स्ट्रा रांगोळी जी असेल ती पेपरवर अलगद काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या पाकळ्या तयार करून घेणार आहेत. लक्ष्मीच्या हातात जे सिक्के आहेत ते मी इथे पिवळ्या रंगाने केले आहेत. मग छोटे कमळ आहेत त्यांना मी आधी डार्क पिंक बॉर्डर दिली आहे आणि आतून लाईट पिंक रंग वापरला आहे. त्यानंतर देवीचा जो मुकुट आहे त्यामध्ये पिवळा रंग भरला आहे. देवीचे केस काळ्या रंगाने रंगवले, तर दागिने मी पिवळ्या रंगातच केले. यानंतर देवीचा ब्लाऊज हिरवा आणि साडी लाल रंगात रांगोळीने भरली आहे. देवीच्या चेहऱ्यासाठी मी ऑरेंज आणि व्हाईट कलर मिक्स करून त्वचेचा रंग तयार केला आहे आणि तो वापरला आहे. तसंच हा जो पूर्ण कोट हा तयार झाला आहे आणि मध्ये जे क्रॅक्स दिसत आहेत ते आपण सेकंड कोटने भरून घेणार आहेत. तर इथे मी परत सेकंड कोट करणार आहे. पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे. पुन्हा आपल्याला ग्लू लावून घेऊन त्यावर रांगोळी टाकायची आहे. नंतर जास्तीचं रांगोळी झाली असेल तर ती पेपरवर अलगद काढून घ्यायची आहे. नंतर रांगोळी सुकल्यानंतर आपण त्याला पूर्ण ब्लॅक बॉर्डर करणार आहेत, जेणेकरून लुक अजून जास्त एनहॅन्स होईल आणि छान वाटेल. अशी आपली सुंदर रांगोळी इथे तयार आहे.